नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी घटली असून पाणी पातळीत फक्त 1 इंचाची घट झाली आहे. सध्या पाणी पातळी 47 फूट 7 इंचावरती आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे जवळपास 95 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोल्हापूरवरून सिंधुदुर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बालिंगा पूल या ठिकाणी जवळपास 10 फूट पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान ग्रामीण भागातील व्यक्तीला एका हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आणि त्याला भर पावसात नेणं शक्य नसल्यानं त्याला बोटीतून पुराच्या पाण्यातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कृष्णा नदीकाठावरील गावांना आता काही अंशी दिलासा मिळणार आहे, कारण कृष्णा नदीची झपाट्यानं वाढणारी पाणी पातळी आता संथ गतीनं कमी होतीये. जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ मंदावली आहे. मात्र शहरातील पूर पट्ट्यातल्या सखल भागामध्ये अद्यापही पाणी आहे. भीमा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसानं खडकवासला धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असतानाही धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र पावसानं पाठ फिरवली आणि राज्यामध्ये धरणं ओसंडून वाहत असताना जिल्ह्यातील धरणं मात्र कोरडी ठाक पडली आहेत. पावसाचे 50 दिवस उलटूनही 167 मिलीमीटर इतकाच पाऊस पडल्यामुळे धाराशिवकरांची चिंता वाढली आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पूर परिस्थिती आता निर्माण झाली आहे. दिल्लीमध्ये जुनं राजेंद्र नगर या भागात ठिकठिकाणी पाणी साचलंय. इथे शेकडो UPSCची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही UPSCचे विद्यार्थी तिथे अडकले होते. त्यापैकी 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. दिल्लीतील मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर दिल्लीतील कोचिंग सेंटर समोर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दिल्ली सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील अनगर इथे अप्पर तहसील कार्यालय होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. निर्णय मागे न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करत बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. मावळमधल्या देहू रोडच्या किवळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. टॅक्स भरून सुद्धा रस्ता दुरुस्त न झाल्यानं नागरिक आक्रमक झालेत. जवळपास 23 कुटुंबांनी रस्ता नसल्यामुळे बेमुदत उपोषण सुरू केलंय. बुलढाणा जिल्ह्यात वार्षिक योजनेतून 440 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार कामं होणार आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी प्राधान्यानं शाळा आणि अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्य दिलं जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं शरद पवार यांची भेट घेतली. सरकारनं ओबीसी आणि मराठा समाजाच्या निवडक लोकांना बोलावून घेऊन आरक्षणावरती कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली. आम्ही सरकारला पूर्णपणे सहकार्य करू, यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आणणार नाही, असं आश्वासन शरद पवार यांनी मराठा बांधवांना दिलं. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सुरू असलेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज परांडा आणि त्यानंतर भूम वाशिम इथे येणार आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेतून प्रकाश आंबेडकर कुणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या 2 दिवसीय पुणे दौऱ्यावरती आहेत. सिंहगड रोड आणि डेक्कन पुलाची वाडी इथे पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची ते पाहणी करतील. तर सकाळी मनसेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. धाराशिव शहरातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी परांडा इथे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोजगार मेळाव्यात एकूण 490 पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी महायुती सरकार राज्यातल्या तरुणांना नोकऱ्या देण्यात आघाडीवरती, असा दावा तानाजी सावंत यांनी केला. स्टंटबाजीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात, मात्र तरीसुद्धा काही स्टंटबाजांना अद्दल काही घडत नाही. ठाण्यातील कोलशेत पॉइंटवरती स्टंट करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. निसरल्या रस्त्यावरती स्टंट करत हुल्लडबाजी करताना हा व्हिडिओ समोर आलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद बघूनच विरोधकांना पोटशूळ उठलाय. फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं जोरदार प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं. योजनेसाठी अर्थसंकल्पातच 35,000 कोटींची तरतूद असल्यामुळे निधीची जराही कमी नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही, अशी पोस्ट अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली. विरोधी बातम्या कपोलकल्पित राजकीय हेतून प्रेरित करत असल्याची टीका सुद्धा अजित पवारांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपली आहे. तिजोरीमध्ये बक्कळ पैसा आहे असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या ट्विटवरती जयंत पवारांनी टीका केली. जयंत पाटलांनी टीका केली. तिजोरीमध्ये पैसा नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, तिजोरीला माहिती आहे, मात्र जनतेला माहित नाही असं जयंत पाटील म्हणाले. लाडकी बहीण योजना ही एक चुनावी जुमला असून महाराष्ट्राला आर्थिक तुटीकडे घेऊन जाणारी आहे अशी टीका काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. लाडकी बहीण या योजनेवरून मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयामध्ये समन्वयाचा अभाव आहे. अर्थ विभागानं या योजनेला आर्थिक निधीची तरतूद परवडणारी नसल्याचं स्पष्ट केलंय असं ठाकूर म्हणाल्या. आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो, पण तो इतर सर्व आंबे खराब करतो. त्यामुळे आंब्याची आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईन असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं. दुराणींच्या पक्षप्रवेशावेळी कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका, त्यावरती शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क विधानसभेच्या 110 जागांची मागणी केली. तर शरद पवार हे कोणाच्या डोक्यावरती हात ठेवतील, कोणाच्या हातात बोट देतील हे सांगता येत नाही. त्यांचे राजकारणाचे खेळ तेच समजू शकतील असं संजय गायकवाड म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वबळाचा नारा दिला असून कोकणातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची मोर्चे बांधणी मनसेकडून सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसंच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. मनसेचे निरीक्षक वैभव खेडेकर, अविनाश अभ्यंकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले. 15 वर्षांपूर्वी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं हा आमचा आत्मघातकी प्लान होता असं मोठं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं. सध्या भाजप ज्या प्रकारचं राजकारण करते तसं गोपीनाथ मुंडेंनी कधीही केलं नव्हतं असं मुंडे म्हणाले. बीडच्या परळी मतदारसंघामध्ये प्रसिद्ध विधिज्ञ माधव जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. काल ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मराठा चेहरा आणि विधिज्ञ असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जाधव यांचा मोठा फायदा होऊ शकतो. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती चालण्याची उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी मिळो असं दीपक केसरकर म्हणाले. यवतमाळला पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यान नाल्याला पूर आला. या पुरामध्ये 2 जनावरं वाहून गेली. बैलबंडी मागे बांधलेल्या गायींसह वासरू सुद्धा पुरामध्ये वाहून गेलं. गडचिरोलीला पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे कुंभी नाल्याला पूर आलाय. या पुरामुळे जवळपास 59 जण शेतात अडकले होते. 4ही बाजूला पुराचं पाणी वाढत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं दोरीच्या सहाय्यानं या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर लागू करण्यात आलेला प्रतिबंधात्मक आदेश रात्री 12 नंतर शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पर्यटकांना पर्यटन स्थळावरती जाण्याकरता कोणताही प्रतिबंध नसेल. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे शिवनेरी किल्ल्यावरील 5 ते 6 फूट रुंदीचा खडक ढासळून खाली आलाय. गणेश दरवाजाच्या लगत असलेली किल्ल्याची 8 ते 9 फूट लांबीची तटबंदी तुटली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं 31 जुलैपर्यंत पर्यटकांना शिवनेरी किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. इंदापुरातील भिगवण ट्रॉमा केअर सेंटरवरती भिगवणकरांनी मोर्चा काढला. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक असणारी सर्व पदं तत्काळ भरून भिगवणकरांना आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. एकीकडे सर्वच भाजीपाल्याच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र कोथिंबीरीच्या भावात घसरण होऊन एका जोडीला 2 ते 5 रुपये मिळत आहेत आणि या भावात वाहतुकीवरती केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. येवल्याच्या राजापूर येथील विठ्ठलबाग या शेतकऱ्यानं 1 एकरवरील पिकावरती थेट नांगर फिरवून संताप व्यक्त केला. माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या एका जहाल महिला माओवादी सदस्यानं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. 2006 मध्ये माओवादी संघटनेत दाखल झालेल्या रीनावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रीनाच्या आत्मसमर्पणानं माओवादी संघटनेला धक्का बसलाय. बसमध्ये जागा पकडण्याच्या नादात एक विद्यार्थी बसच्या चाकाखाली येता येता थोडक्यात बचावलाय. नंदुरबार बस स्थानकातला हा सगळा प्रकार आहे. कंठरे इथला हा विद्यार्थी असून किरकोळ जखमी झालाय. अकोल्याच्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन इथे पोलीस उपनिरीक्षक पदावरती कार्यरत असलेल्या राजेंद्र मोरे यांचा अपघात झाला. अकोल्याच्या दिशेने जात असताना कारनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.
25 महिलांसोबत लग्न करून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेचा पर्दाफाश झालाय। नालासोपारा पोलिसांनी कारवाई केली। मॅट्रिमोनियल वेबसाईटवरती फेक प्रोफाईल तयार करून पोलिसांनी आरोपी फिरोज शेखला कल्याणमधून अटक केली आहे। त्यानं 25 महिलांशी लग्न करून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली। आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। उद्धव ठाकरेंना केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा वडिलकीचा सल्ला तर शरद पवारांनी दिला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शरद पवारांनी सामना वृत्तपत्रामध्ये एक लेख दिलाय। या लेखातून शरद पवारांनी राज्यातील नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं आवाहन केलंय आणि त्यावरून चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये शरद पवार यांचा विशेष लेख प्रसिद्ध झालाय आणि त्यामुळे राजकीय तर्कवितर्क सुरू झाली आहेत। महाराष्ट्रातल्या नेत्यांना केंद्रीय राजकारणात येण्याचं आवाहन शरद पवार यांनी या लेखाच्या माध्यमातून केलंय। दिल्लीत असलेल्या आणि इथे येणाऱ्या मराठी माणसाला बुजरेपणा सोडावा लागेल, दृष्टिकोन व्यापक ठेवायला हवा। दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे असं काही लोक म्हणतात, मात्र मला कधी त्यात तथ्य वाटलं नाही। चव्हाण साहेबांना सुद्धा असं कधीच वाटलं नाही। एखादा लोकप्रिय प्रतिनिधी राज्यात काम करत असेल तर त्याला लोकसभेत उभं राहा असं म्हटलं तर त्याची कधीही तयारी नसते। एवढंच नाही तर त्या लेखात पुढे असंही आहे की पक्ष नेतृत्व सांगतं की तुम्ही इथे या, तुम्ही इथे राहा, तेव्हा नाईलाजानं हे लोकप्रतिनिधी इथे येतात। मात्र इथे आल्यानंतरही बाहेरच्या राज्यातल्या लोकांशी संपर्क ठेवावा असं लोकप्रतिनिधींना वाटत नाही। पानिपताच्या युद्धावर आलेल्या सदाशिवराव पेशव्यांना इथल्या सूरजमल जाटानं सांगितलं की दिल्ली सोडून पुढे जाऊ नका, पहिल्यांदा दिल्ली ताब्यात घ्या। सूरजमल जाटाचा सल्ला आपण कधी ऐकला नाही आणि दिल्लीवर अधिराज्य गाजवण्याची आलेली संधी गमावली। आणि महाराष्ट्रात आलेली अनेक आमची सरकारी त्यांचं दिल्लीचं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रात आलेल्या लोकांच्या फक्त चिन्हीच असतं। आम्ही कधी कर्नाटकात किंवा नॉर्थ ईस्टचा किंवा तिकडच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध नसतो। जाणं येणं बैठक आमच्यात असते। शरद पवार यांनी या लेखातून उद्धव ठाकरे यांना केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला तर दिला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। खरं तर अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर नजर टाकली तर देशपातळीवरील नेत्यांशी त्यांच्या गाठीभेटी वाढल्याचं दिसतंय। नुकत्याच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडली होती, तर अयोध्येतील सपा खासदारांना ठाकरेंनी मातोश्रीवर येण्याचं आमंत्रण दिलं होतं। त्यामुळे गेल्या 4 वर्षात राष्ट्रीय राजकारणातल्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढल्याचं चित्र आहे। शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी देशपातळीवरच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे। तसंच विविध पक्षांच्या प्रमुखांशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे पवार यांच्या शब्दाला केंद्रीय राजकारणात वजन आहे। तसंच पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा पवारांनी कधीच लपवून ठेवली नाही। 90च्या दशकात शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केले होते, पण त्यात त्यांना यश आलं नाही। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ज्याने कोणी दिल्ली पंतप्रधान होण्यासाठी शेड्यूल ठोकले ते शरद पवार होते। ओपनली त्यांनी केलं। त्यांनी म्हणजे ते इलेक्शन कॉन्टेस्ट करणार होते PV नरसोबा यांच्या विरोधात 1991 साली, पण नंतरच्या गोष्टी घडामोडी झाल्या, काही घडामोडी घडल्या आणि शरद पवारने मग इलेक्शन लढवण्याचं टाळलं। शरद पवार यांना पंतप्रधान पदानं हुलकावणी दिली, पण त्यानंतरही पवारांनी प्रयत्न काही सोडले नाहीत। लोकसभेतल्या आकड्यांचं गणित त्यांना जुळवता आलं नाही। जेव्हा जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या साठी मदत करत नाही आणि त्याच्या स्वप्नाला जेव्हा तडीपार केलं जातं, किती वर्ष झाले माननीय साहेब पंतप्रधान बनणार, माननीय साहेब पंतप्रधान बनणार, पंतप्रधान तर सोडा,
या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही, त्याचं दुःख वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात. परंतु आज जे अग्रलेख लिहित आहेत तेच त्यावेळेला मागे सरकले होते. शरद पवार भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे, मराठी माणूस झाला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका होती. पण काँग्रेस समोर जे नाक रगडत होते त्याच लोकांनी अशा वेळेला माघार घेऊन आपली जी महाराष्ट्राकडे येणारी संधी होती ती घालवलेली आहे. म्हणून ज्यांनी संधी घालवली तेच जर आज अग्रलेख लिहित असेल, मला वाटतं हे दुर्दैव आहे. शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर त्यांना माझा पाठिंबा असेल असं एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं होतं. खरं तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राजकारणापलीकडची मैत्री. त्यामुळेच 2019 मध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून विरोधकांसह स्वकीयांना सुद्धा राजकीय धक्का दिला. आता शरद पवार यांनी सामनामध्ये लेख लिहून कुणाकडे अंगुली निर्देश केलाय यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सविस्तर बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.